आता झालेल्या 12वीच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आता महत्त्वाचा विषय असा आहे की सर आम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे, मग आम्हाला ऍडमिशन मिळेल का? आम्हाला 12वीला खूप कमी टक्के पडलेले आहे सर, आता आमचं काय होणार? हे 12वीचे पर्सेंटेज काही कामाचे आहे का? याची काही गरज पडते का? कारण आम्हाला माहिती आहे की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायच्या वेळेस MST CETचा स्कोर किंवा JEEचा स्कोर या दोघांच्या स्कोरवरून आम्हाला ऍडमिशन मिळत असतं। मग 12वीचे टक्के काही कामाचे काय हो सर? हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल। ग्रुपिंग क्रायटेरिया काय असतो, कॅटेगरी वाल्यांसाठी काय, रिझर्व्ह कॅटेगरी वाल्यांसाठी काय, सर्व 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 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर या YouTube चॅनलवर तुम्हाला भरपूर सारे अपडेट, एज्युकेशन अपडेट वगैरे, गव्हर्नमेंट जॉब वगैरे सर्व सर्व गोष्टींची अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि हो डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ॲप्लिकेशन, ज्यामध्ये भरपूर सारे इंजिनिअरिंगचे कोर्सेस तुम्हाला आता लवकरात लवकर अवेलेबल होऊन जातील, जेणेकरून तुम्ही घरी बसूनच आपला अभ्यास छान छान सुंदर सुंदर करू शकता। ठीक आहे, चला तर इंजिनिअरिंग साठी तुम्ही पात्र आहात का नाही हे तुम्ही कसं चेक कराल? तर यासाठी 3 गोष्टी बेटा। पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्ही 12वीच्या परीक्षेत पास झाले पाहिजे, सर्वच्या सर्व विषयामध्ये तुम्ही पास झाले पाहिजे। आता पास तर तुम्ही झालेले, तुम्ही आनंदी होऊन गेले असाल। आता दुसरी गोष्ट तो म्हणजे ग्रुपिंग क्रायटेरिया बेटा। काय ग्रुपिंग क्रायटेरिया? आता ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय? तर तुमचे 3 विषय असतात। मेन म्हणजे कोणते? तुमचा असतो पहिला मॅथ्स, नंतर असतो तुमचा फिजिक्स, नंतर असतो तुमचा केमिस्ट्री, बरोबर ना? तर या 3 विषयांची टोटल जर आपण ऍडिशन केली तर किती असते? 300। तर तुम्हाला तिघा विषय मिळून ऍटलीस्ट 45% मार्क पाहिजे ओपन कॅटेगरी वाल्यांना। म्हणजे ओपन कॅटेगरी म्हणजे कसं? तर बघा बेटा, जर तुम्ही ओपन कॅटेगरी वाले असाल, तर ओपन कॅटेगरीला लागता 45%। किती लागता? 45%। आता 45% म्हणजे काय? 45% म्हणजे मार्क म्हणजे काय? तर बघा मला सांगा, टोटलची तुमची ऍडिशन असते ती किती असते? 300 मार्कांची। ती किती असते? 300 मार्कांची। तर या 300 मार्कांपैकी कमीत कमी तुम्हाला 135 मार्क पडले पाहिजे। बघा, मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 विषय मिळून तुम्हाला तुमची काय करायचं माहिती का? मार्कांची टोटल करून घ्या। तिघांच्या मार्कांची जी बेरीज आहे ही तुमची 300 पैकी 135 मार्क किंवा त्यापेक्षा जास्त आली पाहिजे। बरोबर आहे? येते का लक्षात तुम्हाला? हो सर, आम्हाला समजलं सर। म्हणजे ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी 135 आणि बाकीची रिझर्व्ह कॅटेगरी यांची असेल। रिझर्व्ह म्हणजे काय? बोला बोला बोला, रिझर्व्ह म्हणजे काय? आता बघा, रिझर्व्ह कॅटेगरी तर यामध्ये OBC आलं, SC आलं, ST आलं, SEBC, VJNT वगैरे सर्व 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 गोष्टी आल्या आपल्या। ठीक आहे ना? चला असो, तर या विद्यार्थ्यांना लागतं फक्त 40%। किती लागतं? फक्त 40%। म्हणजे ग्रुपिंग क्रायटेरिया त्यांचा 40% भरला पाहिजे। मग 40% म्हणजे किती? तर अशा विद्यार्थ्यांना मार्क्स आले पाहिजे 300 पैकी कमीत कमीत 120 मार्क। म्हणजे बघा, ओपन वाल्यांना 135 मार्क मिळाले पाहिजे तिघी विषय मिळून, आणि रिझर्व्ह कॅटेगरी वाल्यांसाठी 300 पैकी 120 मार्क मिळाले पाहिजे, तरच तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येईल, नाही तर घेता येणार नाही। का हो सर, हे तर बोगस काम झालं सर। आणि जर समजा सर, खरंच सांगा सर, जर समजा या 135 पैकी जर समजा आम्हाला 134 मार्क आले, 134 मार्क आले तर चालेल का? चालेल बेटा, काही प्रॉब्लेम नाहीये। 120 पैकी 119 मार्क सर आमचे एकदम काठावर आहे सर, आम्ही चालेल का? चालेल बेटा। कारण बघा 119, 300 पैकी 119 मार्क म्हणजे ते तुमचं झालं बेटा 39 पॉईंट समथिंग%, म्हणजे ते जवळपास 40 झालं। तर लक्षात ठेवा, कमीत कमीत 134 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे आणि कमीत कमीत 119 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे। ठीक आहे ना? हे लक्षात ठेवा बेटा। तर हा झाला आपला ग्रुपिंग क्रायटेरिया। मग तुम्ही लगेच आता 12वीचा बोर्डाचा सर्टिफिकेटचा स्क्रीनशॉट वगैरे काढला असाल, तो चेक केला का? सर मला केमिस्ट्रीमध्ये माझे मार्क भरत नाही सर, फिजिक्स मॅथ तर ठीक आहे, मग केमिस्ट्री बद्दल काय? केमिस्ट्रीचा पेपर तर तुम्हाला खूप जास्त अवघड गेला असेल किंवा केमिस्ट्रीचे मार्क खूपच जास्त कमी असेल आणि या तिघांचा मिळून तुमचा एवढे मार्क बनत नाहीये, मग तुम्ही काही करू शकता का? याच्यावर काही ऑप्शन आहे का सर? हो बेटा, यावर एक सुंदर असं ऑप्शन आहे। ते ऑप्शन काय आहे ऐकून घ्या। जर या केमिस्ट्रीचे मार्क टाकल्यावर तुमचा एवढा ग्रुपिंग क्रायटेरिया भरत नसेल, ऐका बेटा, केमिस्ट्रीचे मार्क फिलअप केल्यानंतर या तिघांची ऍडिशन केल्यानंतर तुमचे एवढे मार्क भरत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीच्या ऐवजी याला ऑर म्हणून तुम्ही बायोलॉजी विषय टाकू शकता। म्हणजे बघा, मग मॅथ्स, फिजिक्स, आता केमिस्ट्रीचे मार्क मिळून तुमचे होत नाही का? मग मॅथ्स, फिजिक्स आणि बायोलॉजी या तिघांचे मिळून तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया होतोय का? झाला सर आमचा, मग व्हेरी गुड। आता तुम्ही म्हणशाल की सर आमचं बायोलॉजी नाहीये सर, मग आम्ही काय करावं? मग जर तुम्ही समजा बायफोकल विषय घेतले असेल, ऑर
एनी बायफोकल सब्जेक्ट. बायफोकलला प्रोफेशनल सब्जेक्ट सुद्धा म्हणतात बेटा. काही जण प्रोफेशनल मध्ये आला, काही जण व्होकेशनल म्हणतात, काही तुमची इच्छा. आता प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे नाव आहे. बायफोकल सब्जेक्ट. आता बायफोकल सब्जेक्ट म्हणजे काय, तर यामध्ये तुमचं CS येतं, IT येतं, त्याच्यानंतर तुमचं इलेक्ट्रॉनिक्स येतं, त्यानंतर तुमचं टेक्निकल येतं. म्हणजे असे जे प्रोफेशनल सब्जेक्ट हे सुद्धा चालेल, हे सुद्धा चालेल बेटा. ठीक आहे ना. तर या सब्जेक्ट पैकी बघा, म्हणजे मॅथ्स फिजिक्स तर कंपल्सरी आहे, पण केमिस्ट्रीला ऑर मध्ये कोणकोणी बायोलॉजी आहे किंवा CS आहे, IT आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, टेक्निकल सब्जेक्ट वगैरे आहे. तर यांच्या मार्कांची बेरीज मिळून जर तुमची एवढी भरत असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी पात्र आहात. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? हो सर, समजलं सर. पण एक प्रॉब्लेम आहे सर. काय सर? काय सर? काय सर? आमचा CS चा पेपर असतो सर 200 पैकीचा. मग सर 200 पैकी मला पडलेले आहे 140. सर 200 पैकी 140. मी इथेच इलिजिबल झाला सर, इथेच इलिजिबल झाला मी. नाही बेटा, असं नाही चालत. 200 पैकी 140 आहे. मग या 200 मार्काचा बघा, CS चा पेपर 200 पैकीचा असतो, पण आपल्याला टोटल 300 पैकी लागते. आता हे 100, हे 100 आणि डायरेक्ट 200 म्हणजे 400 टोटल होऊन जाईल. ते चालणार. आणि मग अशा वेळेला काय केलं आता माहिती का, हे CS वगैरे किंवा जे जे 200 मार्काचे सब्जेक्ट आहे ना, या 200 मार्काच्या सब्जेक्टचं कन्व्हर्जन केलं आता 100 मार्कांमध्ये. आता 200 पैकी 140. मग बोला बरं, 100 पैकी किती? 100 पैकी 70. मग असं कन्व्हर्जन केलं आता. म्हणजे मॅथ्स, फिजिक्स आणि हे 100 पैकी 70 या तिघांची बेरीज तुमची 135 किंवा ओपन असेल तर 135 आणि रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर 120 अशी तुमची यायला पाहिजे. तरच तुम्ही इंजिनिअरिंगसाठी क्वालिफाय ठराल. हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. आणि हो, काही विद्यार्थी असे पण असतील की जे ओपन कॅटेगरीचे आहे पण त्यांची 134 मार्क भरत नाहीये. मग आता काय करायचं? तर अशा विद्यार्थ्यांचं जर पालकांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल, 8 लाखांपेक्षा कमी म्हणजे काय, जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहे. बरोबर आहे? हो सर, समजलं सर. आता ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहे आणि ज्यांचं उत्पन्न, ज्यांच्या पॅरेंटचं उत्पन्न जे आहे ना हे 8 लाखांपेक्षा कमी असेल, तर असे विद्यार्थी इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये येतात. इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये येतात किंवा त्यांच्याकडे मग समजा इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे काय याबद्दल मी एक व्हिडिओ वगैरे बनवलेला आहे. आणि EWS सर्टिफिकेट हे काय असतं, कोणी काढलं पाहिजे, यावर सुद्धा मी व्हिडिओ वगैरे बनवलेला आहे. तर तुम्ही जाऊन तो बघू शकता बेटा. ठीक आहे ना. तर जर तुम्ही EWS मध्ये येत असाल, ओपन मध्ये जर तुम्ही EWS मध्ये येत असाल, कारण तुमचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला 135 मार्क नाही पाडावं लागणार, तुम्हाला पाडावं लागेल फक्त 120 मार्क. म्हणजे EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन सुद्धा बघा, ओपन कॅटेगरी मध्ये सुद्धा EWS एक प्रकार आहे बेटा. ठीक आहे ना. जर तुम्ही EWS मध्ये आले तर तुम्हाला फक्त 120 मार्क लागतील. तर अशा प्रकारे तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्ही तुमचं काउंट करायचं आहे की तुमचं बरोबर प्रॉपर सर्व गणित बसतं की नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःला चेक करू शकता की तुम्ही इंजिनिअरिंगसाठी पात्र आहात किंवा नाही. ठीक आहे. तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आणि इतर कोणताही जे पण काही तुम्हाला अपडेट वगैरे पाहिजे असेल किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा. आपल्या चॅनलचे जुने व्हिडिओ चेक करा. तुम्हाला सर्व तुमचे डाउट्स वगैरे जे असेल की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, कॅप राऊंड फॉर्म कसे असतात, ही संपूर्ण प्रोसिजर कशी असते, कॉलेज कसे निवडावे, बाहेर जायचं का नाही जायचं, सर्व 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 तुम्हाला क्लिअर वगैरे होऊन जाईल. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.